थोड्याची महाराष्ट्रातल्या 8 माजी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची वाट लावलेली आहे। त्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी अनिल गोयकर लातूर नगरीमध्ये उपोषणासाठी प्रारंभ करत आहेत, केलेला आहे। 9 सप्टेंबर रोजी ते आता आपल्याशी बोलतील। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची जी काही मागणी आहे आमची ही आजची नाही, गेली 70 वर्षापासून आम्ही या सरकारशी टाहो करून सांगतोय की आम्हाला घटनेमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे, याची फक्त अंमलबजावणी करा। परंतु आमचं कोणी ऐकत नाहीत। या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु त्यांनी धनगर समाजाच्या प्रश्नाकडे आणि त्याच्या मागणीकडे एक सेकंद डुकूनही पाहिलं नाही। फक्त आश्वासनाची बोलवण केली आणि वेळोवेळी आश्वासन देऊन धनगर समाजाला फसवण्याचं काम केले। म्हणून या समाजाने अनेक वेळेला सरकारच्या विरोधात या मागणीसाठी आंदोलनं केली, मोर्चे केले, निवेदनं दिली, परंतु याची काही सरकार दखल घेत नाही। म्हणून मागील काळामध्ये आम्ही 28 जून ते 13 जुलै या दरम्यान आम्ही अमरबन उपोषणाला बसलो होतो। तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला पत्र पाठवून मुंबईला बोलवून 2 वेळेस मीटिंग त्या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या जे काही मागण्या आहेत, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारी कुटुंबाचं बोगस जात प्रमाणपत्र रद्द झालं पाहिजे, या मागणीसाठी सकारात्मक 8 ते 10 दिवसात निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं, असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं आणि आम्ही ते उपोषण स्थगित केलं होतं। परंतु त्याला तब्बल आता 1.5 महिना झाला आहे, आमच्या मागण्यावर सरकारने कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे। त्यामुळं आम्ही परत या ठिकाणी अमरबन उपोषणाला बसलो आहे। धन्यवाद। या ठिकाणी अनिल गोयकर यांनी पुन्हा एकदा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून लातूर नगरीत पुण्यश्लोक अहिल्या होळकर चौकात या ठिकाणी उपोषणास प्रारंभ केलेला आहे। या निमित्ताने खऱ्या अर्थानं धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे। या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही त्यांची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे। आमचा दंडवत न्यूजच्या माध्यमातून त्यांच्या आम्ही आभारी आहोत।